नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित जाधव तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की हिंदी आणि मराठी व्याकरणाचा सोबत अभ्यास कसा करायचा आहे आणि कमी वेळेत जास्त आपण अभ्यासाचा सराव कसा करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हिंदी व्याकरण मराठी व्याकरण फरक एका नजरेत म्हणजे दोन्हींचा अभ्यास सायमल्टेनियसली करून कमी वेळेत जास्त अभ्यास तुम्ही कसा करू शकतात हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे। बरं, चला एकदा तुम्हाला तुलनात्मक अभ्यासाचा फायदा काय असतो हे सांगतो। सर्वात आधी जेव्हा तुम्ही मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहात आणि मराठी व्याकरण जसं होईल, सपोज तुम्ही नाम हा टॉपिक मराठीमध्ये केला आणि नाम नंतर तुम्ही हिंदी मधला संज्ञा हा टॉपिक करत आहात तर तुम्हाला वेळेची बचत होते। तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वेळेची बचत होणे। का बरं फायदा होतो? कारण की नाम यालाच हिंदीमध्ये संज्ञा असं म्हणतात, म्हणजे नामाची कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली, हिंदी मधले संज्ञाची कन्सेप्ट क्लिअर करायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही। म्हणून काय आहे की तुलनात्मक अभ्यास जो आहे मराठी आणि हिंदी व्याकरणाचा तो तुम्ही नक्की केला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे संकल्पना स्पष्टता। दोन्ही भाषांमधील जो सूक्ष्म फरक आहे, फरक समजल्यामुळे परीक्षेत कन्फ्युजन होत नाही। यस, दोन्ही भाषांमधला जो मायक्रो एक फरक असतो तो फरक समजूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून काय होणार आहे परीक्षेमध्ये तुम्हाला कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवता येईल आणि तुमचा सराव आधीपासूनच मराठी आणि हिंदीचा जास्त असेल, त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्मरणशक्ती। यस, तुलना केल्यामुळे काय होते, आपली जी स्मरणशक्ती आहे म्हणजे आपण लक्षात ठेवण्याची जी कॅपॅसिटी असते आपली ती जास्त होते। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तुलना करून हिंदी आणि मराठी व्याकरणाची तुलना करून सोबत त्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे। चला, आता हा अभ्यास कसा करायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात पहिले तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे एक नोटबुक करा हिंदीसाठी आणि मराठीसाठी वेगवेगळी। त्यानंतर दोन्हींचा सिलेबस डिकोड करा आणि पहिल्या पेजवरती दोन्हींचा सिलेबस लिहिलेला पाहिजे। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे दोन्हींमधले कॉमन टॉपिक्स नेमके कोणते आहेत। आता कॉमन टॉपिक्स तुम्ही लिहिले, सिलेबस लिहिला, नोटबुक केली, कॉमन टॉपिक लिहिले। आता काय करायचं आहे, नाम हा टॉपिक तुम्ही घेताय, नाम ह्या टॉपिकला हिंदीमध्ये काय म्हणतात तर संज्ञा म्हणतात। आता हे सगळी जी शब्दावली आहे ही शब्दावली मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकला काय म्हणतात, म्हणजे मराठी टॉपिक आहे मराठी टॉपिकचं हिंदी ट्रान्सलेशन आणि त्याचे जे सब टॉपिक्स आहे त्यांचंही हिंदी ट्रान्सलेशन काय असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून मराठीचा तुमचा अभ्यास झाला तर हिंदीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जास्त एफर्ट घेण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे जेव्हा तुम्ही हिंदीचा अभ्यास करशाल तेव्हा तुमची मराठीचीही रिव्हिजन होईल आणि हिंदीचाही जो काही पार्ट आहे तो लवकर समजायला मदत होणार आहे। चला, आता लगेच आपण सेशनची सुरुवात करूया, जिथे आपण मराठी आणि हिंदी व्याकरणाला नेमकं काय फरक आहे, नेमकं काय म्हणतात एकमेकांना ते बघणार आहोत। चला, सगळ्यात पहिले असतं आपलं शब्दांच्या जाती। हो, हिंदीमध्येही शब्दांच्या जाती आहे, मराठीमध्येही आहे, परंतु हिंदीमध्ये शब्दांच्या जातीला काय म्हणतात तर हिंदीमध्ये शब्दांच्या जातीला शब्दभेद असे म्हणतात। तर मराठी व्याकरण आणि हिंदी व्याकरणाचा हा एक तक्ता आहे, ज्याच्यामध्ये नेमका कोणत्या शब्दाला हिंदीमध्ये काय म्हणतात हे मी दिलेलं आहे। चला, नाम या घटकाला हिंदीमध्ये संज्ञा असं म्हणतात। याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, किंवा तुम्ही जेव्हाही शब्दांच्या जाती हा टॉपिक सुरू करणार आहात तेव्हा पहिल्या पेजवरती हा तक्ता लिहून काढा। हा तक्ता लिहून काढला तर तुमचा फायदा असा होईल की जेव्हाही तुम्ही मराठी व्याकरण किंवा हिंदी व्याकरणाचा अभ्यास करशाल तेव्हा एका अभ्यासातून तुमच्या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर होत जातील। दुसरी गोष्ट सर्वनाम। सर्वनामला हिंदीमध्ये सर्वनामच म्हणतात, विशेषणालाही हिंदीमध्ये विशेषणच म्हणतात, परंतु क्रियापद आहे, क्रियापदाला हिंदीमध्ये फक्त क्रिया असं म्हणतात। क्रियापदाला काय म्हणतात, क्रिया। त्याच्यानंतर क्रिया विशेषण अवयवला क्रिया विशेषण अवयव, क्रिया शब्दयोगी अवयवाला संबंध बोधक अवयव असं म्हणतात। यस, या ठिकाणी आपल्याला हा फरक जाणून घेणं फार महत्वाचं आहे। आता तुम्हाला भलेही ह्या गोष्टी समजत नसतील, परंतु हा तक्ता जो तुम्ही लिहून घेणार आहे प्रत्येक टॉपिकच्या सुरुवातीला, याचा तुम्हाला 100% फायदा होईल। माझं वाक्य लिहून घ्या, कारण की जेव्हा तुम्ही अभ्यासाची सुरुवात करशाल तेव्हाच तुम्हाला ह्या गोष्टी नेमका काय आहे हे कळणार आहे। सातवी गोष्ट म्हणजे उभयान्वयी अवयव। उभयान्वयी अवयवाला हिंदीमध्ये समुच्चय बोधक अवयव असं म्हणतात। त्यानंतर येतं केवल प्रयोगी अवयव, ज्याला विस्मयदी बोधक अवयव हिंदीमध्ये म्हणत असतात।
तर या गोष्टींचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट मारल्यानंतर जेव्हा आपला टॉपिक सुरू होईल तेव्हा लिहायचं विसरू नका कृपया, कारण की हीच गोष्ट आहे जी तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त स्कोर करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. चला आता दुसऱ्या गोष्टी, याही गोष्टीचा स्क्रीनशॉट मारा. संज्ञा टॉपिक सुरू केल्यानंतर तुम्हाला संज्ञा म्हणजे काय? नाम. संज्ञा हिंदी वर्ड, नाम मराठी वर्ड. त्याची व्याख्या काय म्हणते? प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेत जाणवलेल्या वस्तूला, व्यक्तीला किंवा ठिकाणाला आपण नाम असे म्हणतो. सेम व्याख्या हिंदीमध्ये असेल, हिंदीत तिला ट्रान्सलेट केलेलं असेल किंवा हिंदी व्याकरणाच्या हिशोबाने ती व्याख्या असणार आहे. आता त्या व्याख्येनुसार आपल्याला काय करायचं आहे की मराठीचे उपप्रकार कोणते आहे आणि हिंदीचे उपप्रकार काय आहेत तेही आपल्याला बघून घ्यायचे आहे. तर मराठीत जे सामान्य नाम असतं त्यालाच हिंदीमध्ये जातीवाचक संज्ञा असं म्हणतात. येस, आता हा फरक तुम्हाला कळाला. मराठीतलं सामान्य नाम जर तुम्हाला कळालेलं आहे, सामान्य नाम म्हणजे काय? एकाच गटातील वस्तूंना दिलेले नाव, जसं की मुलगा. आता हिंदीमध्येही हीच व्याख्या होईल, फक्त हिंदी ट्रान्सलेट केलेली असेल. परंतु जसं याचं उदाहरण द्यायचं झालं तर हिंदीमध्ये लडका होईल. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे? तुलना करायची आहे दोन्ही व्याकरणाची, दोन्ही व्याकरणाच्या व्याख्यांची तुलना करायची, उदाहरणांची तुलना करायची आहे आणि नंतर आपल्याला विषयाला समजून घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, विशेष नामाला काय म्हणतात? तर विशेष नामाला हिंदीमध्ये व्यक्तिवाचक संज्ञा असे म्हणतात. आता त्याची व्याख्या काय म्हणते? एक विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचे नाव जे असतं ते विशेष नाम असतं. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ काय दिलेलं आहे? हिमालय, पुणे, हे काय झालं? विशेष नाम झालं. यालाच हिंदीमध्ये संज्ञा, व्यक्तिवाचक संज्ञा असं म्हणतात. त्यानंतर तिसरी गोष्ट, भाववाचक नाम. भाववाचक नामला भाववाचक संज्ञा असं म्हणतात. जोपर्यंत तुम्ही हा टॉपिक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला डिटेलमध्ये ह्या गोष्टी कळणार नाहीये. सध्या फक्त आपण अभ्यास करतोय कोणत्या गोष्टीचा? की पर्यायवाची शब्द म्हणजे मराठी व्याकरणाचे जे शब्द आहे त्यांना हिंदी व्याकरणामध्ये काय म्हणतात एवढंच. चला आता भाववाचक जे नाम आहे त्याला भाववाचक संज्ञा म्हणतात, ज्याच्यामध्ये गुण, अवस्था किंवा भावना दर्शवणारे जे नाव असतं ते असतं. ज्याच्यामध्ये नम्रता, सौंदर्य हे काय आहे? हे भावना दर्शवत असतात. त्यानंतरच गोष्ट म्हणजे समूहवाचक नाम. समूहवाचक नामाला हिंदीमध्ये काय म्हणतात? तर समुदायवाचक संज्ञा असं म्हणतात. वस्तू किंवा व्यक्तीचा जो समूह असतो त्याला समूहवाचक नाम म्हणतात, त्याला समूहदायक संज्ञा असं म्हणतात. उदाहरणार्थ सैन्य हा मराठी वर्ड झाला आणि सेना हा काय झाला? हिंदी वर्ड झाला. तर अशा प्रकारे तुम्हाला उदाहरणांचं पण काय करायचं आहे? तुलना करायची आहे. पहिले तर मेन टॉपिकची तुलना करा, मग सब टॉपिक्स म्हणजे त्याचे जे पॉइंट्स आहे, उपप्रकार आहेत त्यांची तुलना करा, ज्याच्यातून तुम्ही काय करशाल? दोन्ही व्याकरणाचा सोबत अभ्यास करू शकणार. त्यानंतर पदार्थवाचक जे नाव आहे त्याला द्रव्यवाचक संज्ञा असे म्हणतात. म्हणजे संकेत मोजता न येणारे जे पदार्थ असतात त्यांना पदार्थवाचक नाम असं म्हणतात. दूध, सोने, सोना हे झाले आपले पदार्थवाचक नामाचे उदाहरण. आता इथे मला तुम्हाला स्पष्टीकरण किंवा ह्या गोष्टी नाही सांगायच्या. मला तुम्हाला सांगायच्या फक्त एवढ्या गोष्टी आहे की सामान्य नामचा अभ्यास करताना तुम्हाला जातीवाचक संज्ञाचा अभ्यास ऑटोमॅटिकली होऊन जाणार आहे, जर तुम्हाला माहित आहे की सामान्य नामाला हिंदीमध्ये जातीवाचक संज्ञा असं म्हणतात. म्हणून तुलनात्मक दृष्ट्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करा. चला पुढचा प्रकार म्हणजे सर्वनाम. सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणत असतो. आता त्याचे काही उपप्रकार आहे. त्याच्यामध्ये पहिलं येतं पुरुषवाचक सर्वनाम, ज्याला हिंदीमध्ये पुरुषवाचक सर्वनामच असे म्हणतात. आता याच्या पुढे सगळ्या गोष्टींच्या व्याख्या आहेत. व्याख्या मी तुम्हाला सांगणार नाहीये या ठिकाणी, मी तुम्हाला फक्त ट्रान्सलेटेड वर्ड सांगणार आहे. बाकी गोष्टी वाटलंच तर तुम्हाला नोट डाऊन करायच्या असेल तर तुम्ही काय करा? स्क्रीनशॉट मारून घ्या. थोडा वेळ मी बाजूला सरकतो, स्क्रीनशॉट मारा आणि मग अभ्यास करायला सुरुवात करा. चला पुढची गोष्ट, पुरुषवाचक संज्ञाचे, पुरुषवाचक सर्वनामचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये प्रथम पुरुष, प्रथम पुरुषला हिंदीमध्ये उत्तम पुरुष म्हणतात. द्वितीय पुरुष जो असतो त्याला मध्यम पुरुष हिंदीमध्ये म्हणतात आणि जो तृतीय पुरुष असतो त्याला अन्य पुरुष असे म्हणतात. आता याचे उदाहरणही मी तुम्हाला दिलेले आहेत, जे की तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात किंवा जेव्हा मराठीचा अभ्यास करणार आहात, जेव्हा हिंदीचा अभ्यास करणार आहात तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी नोट डाऊन करून घेऊ शकतात. आधी तुम्हाला तक्ता, कोणताही टॉपिक सुरू होण्याआधी तक्ता काढणं फार गरजेचं आहे. चला, दर्शक सर्वनाम म्हणजे काय? दर्शक सर्वनाम म्हणजे निश्चयवाचक सर्वनाम. त्यानंतर संबंधी सर्वनामला हिंदीमध्ये काय म्हणतात? तर संबंधवाचक सर्वनाम असे म्हणतात. या सगळ्या गोष्टींचा स्क्रीनशॉट मारला असेल. चला पुढची गोष्ट,
प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनामला प्रश्नवाचक सर्वनाम म्हणतात. अनिश्चित सर्वनामला काय म्हणतात? अनिश्चयवाचक सर्वनाम. आणि आत्मवाचक सर्वनामला निजवाचक सर्वनाम असे म्हणतात. या सर्व गोष्टी ज्या आहे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायच्या आहे तुमच्या वहीमध्ये, जेणेकरून तुम्ही जेव्हा हे अभ्यास करशाल तेव्हा त्याचा फायदा होईल. तिसरा टॉपिक येणार आहे आपला विशेषणाचा. विशेषणाला हिंदीमध्ये ही विशेषणच असं म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो तो असतो विशेषण. आता विशेषणामध्ये सगळ्यात पहिला प्रकार येतो गुण विशेषण. गुण विशेषणला गुणवाचक विशेषण असं म्हणतात हिंदीमध्ये. दुसरी गोष्ट संख्या विशेषण. संख्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. आता संख्या विशेषण मध्ये पण गणनावाचक विशेषण, गणनावाचकला गणनावाचकच म्हणतात. क्रमवाचक विशेषण क्रमवाचकच हिंदीमध्ये म्हणतात. आणि आवृत्तीवाचक जे विशेषण आहे त्याला आवृत्तीवाचक विशेषणच म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे कंपेअर करून अभ्यास करा. चला पुढची गोष्ट म्हणजे परिणामवाचक विशेषण काय असतं? तर परिणामवाचक विशेषणच असतं. आणि सार्वनामिक विशेषणाला सार्वनामिक किंवा संकेतवाचक विशेषण असे म्हणतात. या सगळ्या गोष्टींची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी ती पीडीएफ तुम्हाला ऍप मध्ये फ्रीवाल्या सेक्शन मध्ये टाकायला लावेल. ऍप मध्ये फ्रीवाल्या सेशन मध्ये टाकायला लावेल, जिथे तुम्ही सगळे बघू शकता. किंवा टेलिग्राम वरतीही ही जी पीडीएफ आहे ही अवेलेबल तुम्हाला करून देईल. चला पुढची गोष्ट आता क्रियापद. क्रियापद जर तुम्हाला माहित पाहिजे तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. जिस शब्द से किसी क्रिया कार्य होने का या करने का बोध होता है उसे क्रिया कहा जाता है. तर क्रियापदाचे जे प्रकार पडतात, सकर्मक क्रियापदाला सकर्मक क्रिया म्हणतात, अकर्मक क्रियापदाला अकर्मक क्रिया म्हणतात, संयुक्त क्रियापदाला संयुक्त क्रिया म्हणतात आणि सहाय्यक क्रियापदाला सहाय्यक क्रिया असं म्हणतात. अशा प्रकारे कंपेअर करा. चला तुम्हाला स्पष्टीकरण वाचायचे असतील किंवा या गोष्टीचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल, स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल. चला पुढच्या गोष्टी प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापदाला प्रेरणार्थक क्रिया असं म्हणतात. द्विकर्मक क्रियापदाला द्विकर्मक क्रिया म्हणतात. नामसाधित क्रियापदाला नाम धातू क्रिया म्हणतात. अनुकरणवाचक क्रियापदाला अनुकरणवाचक क्रिया म्हणतात. आणि सिद्ध क्रियापदाला रूढ किंवा मूल क्रिया असं म्हणतात. अशा प्रकारे तुम्ही हा चार्ट लिहून घ्या किंवा तुमचे स्क्रीनशॉट मारा, पीडीएफ वापरा, कोणतीही गोष्ट करा, परंतु तुमच्या माहित असणं फार गरजेचं आहे. परंतु हे जेव्हा तुम्ही टॉपिकची सुरुवात करणार आहे तेव्हा तुमच्या टॉपिकच्या स्टार्टिंगला लिहिलेलं असणं फार गरजेचं आहे. चला पुढचा टॉपिक आहे आपला क्रिया विशेषण अवयवाचा. हे अवयव क्रियेचे काळ, रीत, स्थळ किंवा प्रमाण दर्शवत असतात. ज्यामध्ये कालवाचक जी क्रिया आहे, कालवाचक क्रियाला हिंदीमध्ये क्रिया विशेषण अवयव, कालवाचक क्रिया विशेषण अवयवाला हिंदीमध्ये कालवाचक क्रिया विशेषण अवयवच म्हणत असतात. त्यानंतर स्थलवाचकला स्थानवाचक म्हणतात, स्थलवाचकला स्थानवाचक, रीतिवाचकला रीतिवाचकच म्हणतात आणि संख्यावाचक किंवा परिणामवाचकला परिमाणवाचक क्रिया विशेषण अवयव असं म्हणतात. म्हणजे हा फरक माहित असणं तुम्हाला फार गरजेचं आहे. चला पुढची गोष्ट म्हणजे शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयवला हिंदीमध्ये काय म्हणतात तर संबंधबोधक अवयव म्हणतात. तर याच्यामध्ये हे 4 उपप्रकार पडतात. 4 उपप्रकारमध्ये कालवाचकला कालवाचकच म्हणतात, स्थलवाचकला स्थानवाचक म्हणतात, साधनवाचकला साधनवाचक म्हणतात आणि तुलनावाचकला तुलनावाचकच म्हणतात. म्हणजे तुम्ही जेव्हा तुलनावाचक मराठीचं करताय तेव्हा तुमचं हिंदीचं तुलनावाचक करायला तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज पडणार नाही, कारण की शब्द ही सेम आहे. ज्या ठिकाणी शब्दाचा बदल असतो त्या ठिकाणी आपल्याला काय होतं गोष्ट समजून घ्यायला थोडा वेळ लागतो, कारण की पर्यायवाची शब्द असतो, एकच शब्द असतो, फक्त हिंदीत त्याचा रूपांतरच झालेलं असतं. म्हणून आपल्याला काय आहे दोन्हींचं रूपांतर काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट येते उभयान्वयी अवयव, ज्याला हिंदीमध्ये समुच्चय बोधक अवयव असं म्हणतात. 2 किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणारा जो शब्द असतो, अविकारी शब्द असतो, त्याला काय म्हणतो आपण, त्याला उभयान्वयी अवयव असे म्हणत असतो. आता याच्यामध्ये प्रकार काय काय पडतात. याच्यामध्ये समुच्चय बोधक अवयव येतो, ज्याला संयोजक किंवा समुच्चय बोधक अवयव जे आहे हिंदीमध्ये म्हणतात. त्यानंतर विकल्प बोधक येणार आहे,
जे उभयन्वयी अवयव असतो त्याचा हिंदीचा जो वर्ड आहे त्याला म्हणतात विभाजक किंवा विकल्प बोधक. तिसरा आहे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधकला हिंदीमध्ये विरोधदर्शक म्हणतात. आणि परिणाम बोधकला परिणाम दर्शक असं म्हणतात. चला, अशा प्रकारे आपल्याला दोन्ही गोष्टींमधला फरक काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. चला, आता एखादी स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं झालं तर समुच्चय बोधक जो अवयव आहे त्याला दोन शब्द किंवा वाक्य मिळवण्यासाठी वापरले जातात. आता दोन शब्द किंवा वाक्य मिळवण्यासाठी, जसं आज मी जेवण केलं आणि झोपायला गेलो. आता हे काय झालं, दोन शब्द किंवा वाक्य जोडणारा हा जो शब्द होता. तर हिंदीमध्ये काय होतं, हिंदीमध्येही तेच एक्झाम्पल घेऊ शकतो ना आपण. आज मैंने खाना खाया और सोने को चला गया. म्हणजे आपल्याला जे आहे व्याकरणामध्ये फरक नाहीये, भाषेमध्ये फरक आहे. व्याकरण दोन्हींचं समान आहे, भाषा दोन्हींची वेगळी आहे. म्हणून काय करायचं आहे की दोन्हींच्या जेव्हा समुच्चय बोधक अवयव तुम्हाला समजलं मराठीमधलं, तेव्हा हिंदी मधलं समुच्चय बोधक किंवा संयोजक अवयव समजायला वेळ लागला नाही पाहिजे. म्हणून ही शब्दावली तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. चला, आता पुढची गोष्ट म्हणजे कारणबोधक. कारणबोधकला हिंदीमध्ये कारणवाचक म्हणतात. संकेतबोधकला संकेतवाचक म्हणतात. स्वरूपबोधकला स्वरूपवाचक म्हणतात. अशा प्रकारे तुम्ही सर्व गोष्टींचा अभ्यास जे आहे सायमल्टेनियसली करू शकतात हिंदी आणि मराठी व्याकरणाला सोबत घेऊन. चला, पुढची गोष्ट, लास्ट टॉपिक येईल केवल प्रयोगी अवयव. शब्दांच्या जातीमधला सगळ्यात शेवटचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये विस्मयदी बोधक अवयव त्याला हिंदीमध्ये म्हणत असतात. केवल प्रयोगी अवयव म्हणजे मनातील आनंद, दुःख, आश्चर्य, भीती किंवा तिरस्कार यासारख्या तीव्र भावना व्यक्त करणारा उद्गारवाचक शब्द होतो. चला, आता याच्यामध्ये प्रकार पडतात हर्षदर्शक. हर्षदर्शकला हिंदीमध्ये हर्षदर्शक. आता या ठिकाणी शब्दांमध्ये कोणताच बदल होत नाही, त्यामुळे मी शब्द बदल आणलेला नाहीये. परंतु मराठीमध्ये कोणते शब्द वापरतात तर वा, वाहवा, आहा, ओहो. हिंदीमध्ये वाच्या जागी वाह, आच्या जागी आहा, धन्य, क्या, खूप अशा टाईपचे शब्द वापरले जातात. म्हणजे आपल्याला शब्दांमधला फरक इथं माहित असणं गरजेचं आहे. शोकदर्शक. शोकदर्शक मध्ये आपण मराठीमध्ये वापरतो अरे रे, आई ग, हाय हाय, शिव शिव असे शब्द वापरतो. हिंदीमध्ये हाय, हे राम, उफ, हा असे शब्द वापरतो. म्हणजे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की मराठीमध्ये आपण जे शब्द वापरतो आणि हिंदीमध्ये जे शब्द वापरतो यांच्यातला फरकही माहित असणं गरजेचं आहे. आश्चर्यदर्शक. आश्चर्यदर्शक मध्ये अबब, आहा, ओहो, अरे, चा असे शब्द वापरतो मराठीमध्ये. हिंदीमध्ये काय वापरतो, क्या, अरे, ओहो, वा अशा प्रकारचे जे शब्द असतात हे आपलं आश्चर्य दर्शवण्याचं काम करतात. त्यानंतर प्रशंसादर्शक. प्रशंसादर्शक मध्ये छान, शाबास, ठीक, पक्कड. हिंदीमध्ये काय वापरतो, शाबास, सुंदर, अतिसुंदर, ठीक, शाबास, असेच यश मिळवत राहा, शाबास, ऐसी ही सफलता प्राप्त करते रहो. तर हे काय आहे, तुलना करून दोन्ही गोष्टींचा अभ्यास करण्याची सवय लावण्यासाठी तुमच्यासाठी आणलेला तक्ता आहे, ज्याच्यामधनं तुम्ही जास्त वेळ कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करू शकता. जास्त वेळ तुमचा वाया जाणार नाही, म्हणून हे स्टार्टिंगला माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे. चला, पुढची गोष्ट आता संमतीदर्शक. संमतीदर्शक मध्ये हा, जी, हा, ठीक, बराय, हा, जी, हा, ठीक, अच्छा अशा प्रकारचे शब्द आपण वापरतो. तिरस्कार दर्शक, संबोधन दर्शक. तिरस्कार मध्ये छी, थू, ठीक, शी असे शब्द वापरतो. छी, धिक्कार. हिंदीमध्ये धिक्कार वापरतो. थू, थू, हट अशा प्रकारचे जे आहे शब्द आपण वापरत असतो. जर याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून ठेवला किंवा ही पीडीएफ तुम्ही प्रिंट मारून आणली, या पीडीएफचा नक्की तुम्हाला फायदा होईल, जेणेकरून तुम्ही जे आहे दोन्ही जेव्हा व्याकरणाचा अभ्यास करशाल चांगला तुम्हाला फायदा होईल. आणि संबोधन दर्शक मध्ये अग, अरे, आहो, रे, आजी, अरे, हे, हो अशा प्रकारचे जे आहे आपण शब्द वापरत असतो. अशा प्रकारे आपल्या शब्दांच्या 8 जाती झाल्या, ज्याच्यातल्या 4 विकारी 4 अविकारी जाती होतात, ज्या आपण बघितलेल्या आहे हिंदी आणि मराठीमध्ये. त्या व्यतिरिक्तही काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या नेमक्या कोणत्या तर लिंग आणि वचन. आता लिंग आणि वचन मध्ये एक गोष्ट माहित असणं फार गरजेचं आहे की विचार केला मराठी व्याकरण आणि हिंदी व्याकरणचा, तर लिंग मध्ये दोन्हींना लिंगच म्हणतात. मराठीत 3 लिंग आहे, परंतु हिंदीमध्ये 2च लिंग आहेत. मराठीमध्ये 3 कोणकोणते, पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे आणि नपुंसक लिंग आहे. परंतु हिंदीमध्ये फक्त पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे 2च लिंग असतात.
हिंदीत नपुसक लिंग नसते. चला, ही गोष्ट पण माहित असणं गरजेचं होतं म्हणून तुमच्यासाठी आणलेली आहे. त्यानंतर वचनमध्ये एक वचनला एक वचनच म्हणतात, परंतु अनेक वचनला बहुवचन असं हिंदीमध्ये संबोधलं जातं. म्हणजे तुम्हाला हा वर्ड माहित असला तर तुम्हाला काहीच अडचण येत नाही परीक्षेतले प्रश्न सोडवण्यासाठी. चला, आता पुढच्या गोष्टी. काळामध्ये 3 प्रकार पडतात. वर्तमान काळाला वर्तमान काल म्हणतात. ळ येत नाही हिंदीमध्ये. भूतकाळाला भूतकाल म्हणतात आणि भविष्य काळाला भविष्य काल असं म्हणतात. हिंदीमध्ये काळ हा शब्द काल अशा प्रकारे वापरला जातो. चला, आता पुढची गोष्ट महत्वाची, विभक्ती आणि प्रयोग. विभक्तीला काय म्हणतात? विभक्तीला कारक म्हणतात हिंदीमध्ये. प्रत्ययाला परसर्ग विभक्ती चिन्ह असं म्हणतात. प्रयोगाला वाच्य म्हणतात. कर्तरी प्रयोगाला कृतवाच्य म्हणतात. कर्मणी प्रयोगाला कर्मवाच्य म्हणतात आणि भावे प्रयोगाला भाववाच्य असं म्हणतात. चला, तुम्ही जर पहिल्यांदा बघताय आणि तुम्हाला वाटतंय की सर हे तर माझ्या डोक्याच्या वरतून चाललं, सिलेबस डिकोडिंग करा. सिलेबस डिकोडिंग केल्यानंतर टॉपिक पण डिकोड करा आणि टॉपिकचे सब टॉपिक म्हणजे टॉपिक तर करणारच आहे, नाम तर करणारच आहे, पण नामाचे जे उपप्रकार आहे हेही नोट डाऊन करून ठेवा. तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेलमध्ये कळतील. नाहीतर तुम्ही फक्त येताय आणि हा व्हिडिओ बघताय तर त्याचा अर्थ काहीच लागणार नाही, तुम्हाला काहीच समजणार नाही. त्यामुळे सिलेबस डिकोड करा आणि त्यानंतरच हा व्हिडिओ बघा. चला, पुढची गोष्ट बघूया आता. संधी आणि समास. संधी आणि समास दोन्ही ठिकाणी सारखे आहे, फक्त संधीला इकडे हिंदीमध्ये अशा प्रकारे लिहिलं जातं. स न ला ध लावून पहिली वेलंटी दिली जाते. बाकी सगळं स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, समास अव्ययभावला अव्ययभावच म्हणतात. तत्पुरुषला तत्पुरुष, द्वंद्वला द्वंद्व आणि बहुव्रीहीला बहुव्रीही समासच म्हणतात. चला, आता पुढच्या एक महत्वाची गोष्ट आहे इतर महत्वाच्या घटकमध्ये. हे माहित असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात मेन वर्णमालाच म्हणतात, काही फरक नाही. स्वरव्यंजनला स्वरव्यंजन म्हणतात, काही फरक नाही. परंतु शुद्ध लेखनला वर्तनी म्हणतात. चला, आता परीक्षेत प्रश्न येतो की खाली नीचे दिए गए पर्यायों में से वर्तनी के दृश्य सही विकल्प चुनिये. आता या ठिकाणी कोणाला माहितच नसतं वर्तनी म्हणजे शुद्ध लेखन आहे. शुद्ध लेखनाच्या बाबतीत योग्य पर्याय निवडायचा आहे असा हा प्रश्न असतो. तर त्या ठिकाणी शुद्ध लेखन म्हणजे वर्तनी हे आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. त्यानंतर विरुद्ध समानार्थी जो शब्द असतो त्याला हिंदीमध्ये पर्यायवाची शब्द असं म्हणतात. समानार्थी शब्दाला पर्यायवाची आणि विरुद्धार्थी शब्दाला विलोम शब्द असे संबोधले जाते. त्यानंतर वाक्यप्रचार जे आहे, वाक्यप्रचारला मुहावरे म्हणले जाते. म्हणी जे आहे त्याला लोकांतिया म्हणलं जातं. अलंकाराला अलंकारच आणि वृत्तला छंद असे म्हणलं जातं, संबोधले जाते. म्हणून हा जो चार्ट आहे तुमच्या बुक मध्ये लिहून घ्या. तुम्ही जेव्हा डिकोड करणार आहात सिलेबस त्याच्यानंतर हे पूर्ण लिहून घ्या किंवा प्रत्येक टॉपिकच्या सुरुवातीला हा चार्ट जो आहे तो मांडणी करा, जेणेकरून तुम्हाला जे आहे कोणत्याच प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही जेव्हा तुम्ही हिंदी आणि मराठी या दोन्ही विषयांचा सायमल्टेनियसली अभ्यास करत असाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढ्याच गोष्टी डिस्कस करायच्या होत्या. तत्पूर्वी जर तुम्ही टीईटी आणि टेटची तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमी वरती टीईटी द्रोणा 9.0 ही बॅच उपलब्ध आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. त्या बॅच मध्ये तुम्हाला विथ बुक्स ही बॅच असणार आहे, ज्याच्यामध्ये जी आहे बॅग तुम्हाला फ्री भेटेल. पेपर 1 पेपर 2 या दोन्ही पेपरचा अभ्यास करून तुम्हाला या बॅच मधून मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच पाहिजे असेल ज्याच्यामध्ये बुक्स नको असतील तर ही बॅच तुम्ही परचेस करू शकतात. जर तुम्हाला फक्त रेकॉर्डेड बॅच पाहिजे असेल तर टीईटी पेपर 1 आणि 2 ची रेकॉर्डेड बॅच ही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही सीटीईटी ची तयारी करताय तर सीटीईटी ची रेकॉर्डेड बॅच ही उपलब्ध आहे इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती. आणि टेटचा तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे, टेटची जर तुम्हाला तयारी करायची आहे आतापासूनच तर टेटची रेकॉर्डेड बॅच ही उपलब्ध आहे जी तुम्ही परचेस करू शकतात. त्या व्यतिरिक्त सीटीईटी ची टेस्ट सिरीज उपलब्ध आहे ज्याच्यामधनं तुम्ही भरपूर सारा सराव करून सीटीईटीचाही अभ्यास करू शकतात. आणि जर तुम्ही टीईटीची तयारी करत आहात आणि योग्य मार्गदर्शक पुस्तके तुम्हाला पाहिजे असेल तर कोणतेही पुस्तकं तुम्ही यापैकी परचेस करू शकता, ज्यामध्ये टीईटी सक्सेस मास्टर मोस्ट इम्पॉर्टंट पुस्तक असणार आहे, ज्याचा अभ्यास तुम्ही त्याच्यातून पीवायक्यूचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल. चालेल, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मिळूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलला
सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.